सर, ध्रुवीय प्रदेशात रंगीबेरंगी अरोरा लाईट दिसतात. त्यामधील वेगवेगळे रंग नेमकं कुठून येतात? बघा, अरोरा लाईट्स काय असतं की सूर्याच्या पृष्ठभागावरून पृथ्वीकडं सौर वादळ येत असतात. पण ती वादळ पृथ्वीवरती न येता, कारण ते पृथ्वीचं जे काही चुंबकीय क्षेत्र आहे ते त्यांना अडवतं. पण ध्रुवीय प्रदेशामध्ये हे चुंबकीय क्षेत्र कार्य करत नसल्यामुळे ती सौर वादळ दोन्ही ध्रुवावरती पृथ्वीवरती येण्याचा प्रयत्न करतात ध्रुवावरून. आता ध्रुवावरून येत असताना ती वेगवेगळ्या पृथ्वीच्या वातावरणातील वायूसोबत टक्कर होते त्यांची. आता त्याचमुळे काय होतं, तर हे रंग वेगवेगळे तयार होतात कोणत्या वायूसोबत त्यांची टक्कर झालेली आहे. त्यामध्ये ऑक्सिजन सोबत जर टक्कर झाली तर हिरवे आणि लाल रंग तयार होतात. जर 300 किलोमीटरपेक्षा वर जर टक्कर झाली तर लाल रंग तयार होईल, आणि 100 ते 300 किलोमीटरच्या दरम्यान ऑक्सिजन सोबत टक्कर झाली तर हिरवा रंग तयार होईल. आणि जे काही निळा, जांभळा किंवा गुलाबी रंग जो असतो तो नायट्रोजन सोबत त्या सौर वादळाची टक्कर झाली तर हे रंग तयार होतात. आता त्याला उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये बोरिओलिस अरोरा असं म्हटलं जातं, आणि दक्षिण ध्रुवाच्या भागामध्ये त्याला ऑस्ट्रेलिस अरोरा असं म्हटलं जातं. तर ही जी काही विहंगमची दृश्य निर्मितीची प्रक्रिया आहे, ते आपण बॅचमध्ये सविस्तर जाणून घेऊया.